जय जय रघुवीर समर्थ. नभे तेची झाले, नसे तेची आले. कळो लागले सज्जनाचे निबोले. अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. मना संत अनंत शोधित जावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत. सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 184 याचं चिंतन अभ्यासणार आहोत. या थोरल्या देवाची संकल्पना समर्थांनी आपल्या समोर मांडली आणि या थोरल्या देवाला प्राप्त करण्यासाठी गुरुशिवाय पर्याय नाही, सद्गुरूशिवाय पर्याय नाही, हे देखील आम्हाला अत्यंत जोरकसपणे समर्थांनी सांगितलं. पण महत्वाची गोष्ट आहे की गुरु म्हणजे कोण. समर्थांनी या गुरु या शब्दाची दोन्हीही अंग, त्याचा सांगोपांग विचार आपल्या समोर ठेवला. गुरु कसा नसावा यावरती 3 श्लोक समर्थांनी लिहिले, तर गुरु कसा असावा यावरती गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी गुरुतत्वाची 11 लक्षणं आपल्याला सांगितली. अशा या सद्गुरूचा आपण अत्यंतिक मनाने संग करणं हे जीवनामध्ये परमार्थ प्राप्तीचं अत्यंत सहज सुलभ असं साधन आहे. असा सत्पुरुष आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्या सत्पुरुषाच्या बोधावरती जो जीव जगायला तयार होईल, जो आपलं जीवन त्या बोधावरती समर्पित करेल, त्याच्या जीवनामध्ये नेमकी काय क्रांती या सत्पुरुषाच्या संगाने होते याचं चिंतन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये म्हणतायत. काय म्हणते माऊली? नव्हे तेची झाले, नसे तेची आले. जे कधी नव्हतंच त्या नव्हते असलेल्या मिथ्या विश्वाची संकल्पना ही आमच्या हृदयामधून विसर्जित झाली. नव्हे तेची झाले. आणि काय? जे नाही 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 असं आमचं मन सांगत होतं, नसे तेची आले, अर्थात या चराचरामध्ये व्यापून उरलेला तो परमात्मा, त्याची स्पष्ट अनुभूती जीवाच्या अंतरंगामध्ये प्रगटली. जे मिथ्या विश्व ज्याला आम्ही सत्य मानून बसलो होतं ते लयाला गेलं, तर जे अदृश्य परमात्मा तत्व आजपर्यंत कधी सापडत नव्हतं ते प्रगट झालं, ते उदयाला आलं. हे कशाने झालं? कळो लागले सज्जनाचे निबोले. हे सगळं तो सज्जन सत्पुरुष संत याच्या संगाने, त्याच्या सहवासाने ते अनुर्वाच्य असलेलं तत्व वाणीचा विषय झाला. कळो लागले सज्जनाचे निबोले. आणि काय? अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. संत संगतीमध्ये सगळ्यात मोठा लाभ जर काही होत असेल तर ते अनुर्वाच्य असलेलं परब्रह्म संत मुखामधून वाणीचा विषय होतो. आमच्या श्रुतीमधून तो आमच्या साधनेचा मार्ग ठरू शकतो. पण त्यासाठी काय आहे? साधकाने अत्यंत विश्वासाने सद्गुरूंनी दिलेल्या बोधावरती जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. तेव्हा मना संत अनंत शोधित जावे. हे मना, अशा रीतीने तू हे अनंत पसरलेला परमात्म तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न कर. बघा सज्जनो, थेअरी ही नेहमीच अफाट असते,
पण त्या थेअरीमधून नेमकं अचूक तत्वज्ञान नेमकं काय द्यावं, उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या डॉक्टरकडं अगाध ज्ञान असतं, शरीराच्या सर्व अंगांचं त्याला ज्ञान आहे, सगळ्या रोगांवरती त्याच्याकडे इलाज आहेत, पण आलेल्या रोग्याची नीट तपासणी करून नेमकं त्याच्या दुखऱ्या असणाऱ्या बाजूवरती जो औषध देतो त्याच डॉक्टरला आपण मानतो, कारण त्याच्याकडे सगळं जरी ज्ञान असलं तरी नेमकं मला कशाने बरं वाटेल हे तो ज्या पद्धतीने आम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने ते औषध देतो. आणि गंमत अशी आहे की आम्ही देखील अनेक लोक डॉक्टरांकडे जातो, पण त्यांनी दिलेली औषधं घेण्यामध्ये मात्र आम्ही हेळसांड करतो. औषधं आणतो आणि घेत नाही. पण एखादा प्रामाणिक मनुष्य असतो जो व्यवस्थित सगळा कोर्स पूर्ण करेल, त्याला निश्चितच त्याचा रिझल्ट प्राप्त होतो, कारण वैद्य देखील ज्ञानी आहे आणि रोगी देखील अत्यंत विश्वासाने प्रामाणिकतेने ती औषधं घेतोय. मग रोगाला कसं स्थान आहे बरं? तसं आज आमच्यासारख्या जीवांना भवरोग झालेला आहे. आता या भवरोगाची लक्षणं काय? भव अर्थात महादेव अर्थात शंकर, या शंकराची अर्थात या ईश्वराने या विश्वाला निर्माण केल्याची भ्रामक धारणा आमच्यामध्ये झाली. या विश्वाला सत्य मानण्याचा रोग आम्हाला झाला. या विश्वाला सत्य मानण्याचा रोग झाल्यामुळं आम्ही त्याच्याशी गुंतलो गेलो. आम्हाला भ्रांत लागली, आम्हाला चिंता लागली, काळजी लागली. आणि या सगळ्या गोष्टींमुळं आम्ही जेव्हा एखाद्या राजवैद्याकडे जातो, जेव्हा आमच्या सद्गुरूकडे जातो, तेव्हा सद्गुरू आमच्या सगळ्या अंतरंगाचा अभ्यास करतो की याला भवरोग किती प्रमाणात झालाय. बघा, सद्गुरू देखील प्रत्येकाचा अधिकार बघूनच त्याला साधनाची मात्रा देत असतो. 13 कोटी नामस्मरण हे ईश्वर दर्शनाचा मार्ग आहे खास, यात काही शंका नाही. पण एक लक्षात घ्या, हे 13 कोटी प्रत्येक जण या जन्मामध्ये घेऊन येताना मागची जमावट घेऊन आलेला असतो. कोणाचा किती बॅलन्स आहे तुम्हाला काय माहिती? कोणाच्या अंतरंगामध्ये किती परमार्थ मुरलाय काय माहिती? ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीमध्ये देखील आप्पासाहेब भडगावकरांना हाच प्रश्न पडला. आप्पासाहेबांनी महाराजांना तो विचारून देखील आपल्या मनाचं समाधान केलं की आम्ही महाराज आपल्याबरोबर इतके वर्ष आहोत, पण आम्हाला तो आनंद, ते प्रेम मिळालं नाही जे ब्रह्मानंदांना मिळालं. यावरती महाराज फक्त एवढंच म्हणाले की हे एका जन्माचं नाही, हे जन्मोजन्माचं आहे. सज्जनो, त्यामुळं प्रत्येकाची मात्रा ही कमी जास्त असते. काही लोकांना अगदी एका डोसमध्येच रोग पळून जातो, तर काही लोकांना दीर्घ काळापर्यंत, जसं डॉक्टर म्हणतो ना की आता ही औषधं तुम्हाला बरेच वर्ष घ्यावी लागतील, त्याप्रमाणे काही लोकांना दीर्घ काळापर्यंत साधना करावी लागते. पण एक आहे, कोणाची दीर्घ असो कोणाची छोटी असो, त्या राजवैद्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जो आचरण करतो त्यालाच या जीवनामध्ये या भवरोगातून मुक्त होण्याचा मार्ग मिळतो. मग भवरोग मुक्त होतो म्हणजे काय होतं? जसं बघा, ज्वर झाल्यानंतर मनुष्याला देखील भ्रम होतो. खूप जर ताप आला तर मनुष्याला या सभोवताली काहीतरी चित्रविचित्र गोष्टी दिसू लागतात, काहीतरी भ्रम होतो त्याला. मग हे भ्रम जाण्यासाठी त्याला जेव्हा ताप उतरतो त्याच वेळेला त्याचा भ्रम जातो. मग या राजवैद्यांनी दिलेल्या साधनरूपी औषधाचा जर आपण नित्य नियमाने सहवास केला, जर तो डोस व्यवस्थित घेतला, तर पहिली गोष्ट होते, नव्हे तेची झाले. ज्या या दृश्य जगाला मी सत्य मानून बसलो होतो, त्या दृश्य जगाचं मिथ्यत्व माझ्या अंतरंगामध्ये प्रगटला. काय होतं दृश्य जगाचं मिथ्यत्व प्रगटलं म्हणजे? हे जग काही नाहीसं होतं का? हे घरदार दिसेनासं होतं का? हे आपली मुलं बाळ पत्नी ह्या सगळ्या गोष्टी असून आम्हाला दिसण्यासारख्या परिस्थितीमध्ये राहत नाहीत असं काही होतं का? असं काहीही होत नाही. हे जग जसं आहे तसंच राहतं. ह्या जगाकडून असलेल्या आमच्या अपेक्षा या हळूहळू कमी व्हायला लागतात. या जगाचा असलेला खरा रंग आपल्याला कळतो. हे सगळं मिथ्या आहे या भूमिकेमध्ये एकदा का आपलं मन स्थिरावलं की हे मन या जगाच्या आसक्तीमध्ये गुंतणं बंद होतं. आणि मग जसं एखाद्या CCTVला रस्त्यावरती ट्रॅफिक खूप चाललेला असतो,
पण त्याला त्याच्याशी काही संबंध आहे का? तो केवळ ते टिपायचं काम करत असतो. त्याप्रमाणे असं ज्ञान झालेला साधक त्याच्या आयुष्यामध्ये सगळा नात्यागोत्यांचा ट्रॅफिक तसाच चालू असतो, भावभावनांचा ट्रॅफिक तसाच चालू असतो, पण तो या सगळ्या गोष्टींमध्ये असूनही अलिप्त होतो. ही गोष्ट आहे त्याच्यापुरतं या ब्रह्मांडाचा अस्त झाल्याचा. म्हणून समर्थ म्हणतात नव्हे तेची झाले. इथं हा भवरोग तुटून पडतो आणि काय होतं, नसे तेची आले. इतके दिवस जे या परमात्म तत्वाला नाही 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 याच भूमिकेने आम्ही बघत होतो, जिथं सहस्त्रमुखाचा शेष देखील ज्याच्या विषयीची कल्पना करू शकत नव्हता, आणि त्यामुळे आम्ही पण म्हणायचो की मग आम्ही तरी काय बघणार, काय बोलणार त्या परमात्म तत्वाविषयी. पण त्या परमात्म तत्वाची रोकडी प्रचिती येते. पण कोणाला येते? जो या सत्पुरुषांनी दिलेल्या बोधावरती अत्यंत निष्ठेने समर्पित होऊन साधन करेल, त्याच्यावरती त्याला या परमात्म तत्वाची रोकडी प्रचिती येते. रोकडी प्रचिती येते म्हणजे काय होतं? जसं आपण बघितलं की नव्हे तेची झाले म्हणजे काही विश्व लयाला जात नाही, त्या विश्वाशी असलेला आपला संबंध संपतो. त्याप्रमाणे नसे तेची आले हे कळल्यानंतर एकच होतं, जे आमचे गोस्वामी तुलसीदास म्हणतात, सिय राममय सब जग जानी, करो प्रणाम जोरी जुग पानी. सज्जनो, स्वाभाविक कारुण्य या विश्वाबद्दल अंतरंगामध्ये निर्माण होतं. आणि हे कारुण्य आसक्तीतून येत नाही, हे कारुण्य कुठल्याही प्रेमापोटी येत नाही. हे कारुण्य येतं कारण नभी वावरे जो वणू रेणू काही, रिता ठावया रागवे वीण नाही. जरी हे दृश्य जग मिथ्या असलं, हा प्रपंच जरी मिथ्या असला, तरी श्री महाराजांना ही भूमिका कशी साध्य झाली आहे त्यांच्या एका वाक्यामध्ये कळतं. महाराज म्हणतात, जरी प्रपंच मिथ्या असला तरी तो मिथ्या असला, आणि जर आज मला सत्य जाणवतोय तर तो रामाचा आहे असं आपण का नको बरं जाणायला? तो शेवटी रामानेच तयार केलाय ना. त्यामुळं हा प्रपंच मिथ्या असला तरी त्याचा त्याग न करता त्यामध्ये अत्यंत तटस्थतेने, अलिप्ततेने, आल्या गेल्यावरती प्रेमाचं, कारुण्याचा झरा वाहवत वाहवत जो राहतो, त्याला कळतं नव्हे तेची झाले, नसे तेची आले. पण हे कोणाला कळतं? कळो लागले सज्जनाचे नि बोले. हे त्यालाच कळतं ज्याने त्या सज्जनाचा संग केलाय. श्री महाराज म्हणतात, तुम्ही नामाला घट्ट धरून राहा, मी तुमच्या मनाची जागा घेईन, माझी अशारीर वाणी तुमच्याशी बोलू लागेल. नामामध्ये एवढं प्रचंड सामर्थ्य आहे की त्या नामाने सद्गुरू आपल्या अंतरंगामध्ये बोलू लागतो. सज्जनो, निरंतर सद्गुरू वचनांचं चिंतन, त्याचा ध्यास, त्याचा हव्यास, ही जर आमची भूमिका तयार झाली ना, तर मनुष्याच्या अंतरंगामध्ये सद्गुरूच्या बोधाची त्याला स्पष्ट अनुभूती येते. कळो लागले सज्जनाचे नि बोले. एखादी क्लिष्ट गोष्ट, एखादा गुंता आपल्या अंतरंगामधूनच सुटू लागतो. बघा, यामध्ये देखील अनेकदा भोंदूगिरी होते. माझ्याशी महाराज बोलतात, महाराज माझ्या मुखातून बोलतात, अशी आजच्या काळामध्ये अनेक लोक आपल्याला वल्गना करताना दिसतात. हा सगळा इतका वैयक्तिक प्रांत आहे ना, हा सगळा आतमध्ये असलेला बोध आहे. आणि एक लक्षात घ्या, मला असं वाटतं की जर सद्गुरूचं तुमचं नातं वैयक्तिक आहे, तर मग तुम्ही कोणाची वकिली करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही त्या व्यक्तीला फक्त एवढं सांगा की तू नाम घे, नाम मनापासून घेतला असता सद्गुरू तुझ्या अंतःकरणात तुझ्याशी बोलतील. जसं माझ्याशी बोलतात त्याचप्रमाणे तुझ्याशी बोलतील. आपलं श्रेष्ठत्व बाजूला ठेवून सज्जनो, लोकांना नामाचं आपण महत्व सांगू शकतो, पण सद्गुरू माझ्याशी बोलतात असा दावा आपण कधी करू नये. कळो लागले सज्जनाचे नि बोले. आणि मग सद्गुरू बोलायला लागल्यानंतर तो सांसारिक विषय बोलेल का हो तुमच्याशी? काय सांगेल तुम्हाला? तो काय समजावून सांगेल? अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. जो खरं परमात्मा वाणीचा विषय नाही, त्या परमात्म्याला वाणीचा विषय करणारी ही संत वचनं असतात. मला असं वाटतं की श्री महाराजांच्या एका वचनावरती जरी आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्या लक्षात येतं की अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे हे महाराज कसं सांगतात. महाराजांचं एक वाक्य आहे
की भगवंताला जोडणारी साखळी म्हणजे नाम आहे. जसं एखाद्या विहिरीमध्ये आपण एखादी बादली टाकावी आणि त्याला दोरीने ओढून घेतला असता ते पाणी जसं वरती येतं ना, त्याप्रमाणे सज्जनो, तुम्ही एकदा का भगवंताचं नाम घट्ट धरलं की ती साखळी भगवंताला खेचून आणते खाली. ते अनुर्वाच्य तुमच्या वाणीचा विषय होतो. पण तो कोणाला होईल? ज्याने ही साखळी घट्ट धरून ठेवली आहे, ज्याने ही नामरूपी माळा आपल्या हृदयामध्ये निरंतर जतन केलेली आहे, त्यालाच हे कळू शकेल. अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे. म्हणा, अरे तो परमात्मा जरी वाणीचा विषय नसला, जरी तो नेत्रांचा विषय नसला, जरी तो इंद्रियाधीन नसला ना, तरी मी तुला खात्रीने सांगतो की तू अशा संत सत्पुरुषाचा सहवास कर, संग कर. मी पुन्हा पुन्हा संग या शब्दाची व्याख्या सांगणार नाही. संग याचा अर्थ देहाने साथ नाही. संग याचा अर्थ त्याच्या तत्वबोधावरती जीवन जगण्याचं समर्पण. त्यांनी सांगितलं ना, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सर्व करतो. तर त्या नामासाठी जीवन जगणं, हे जर एखाद्याने केलं तर त्याला त्या अनंत पसरलेल्या परमात्म्याला शोधण्यासाठी आणखीन दुसरं कुठलंच साधन करावं लागत नाही, कुठलंच. आणि हे श्री महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांच्या विषयी बोलताना म्हटलंय की माझ्या ब्रह्मानंदाने नामाशिवाय दुसरं कुठलंही साधन केलं नाही, कुठलंही साधन केलं नाही. आज आमचं काय होतं, जसं ते इंग्लिशमध्ये म्हण आहे ना की जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन. सगळ्याचं थोडं थोडं आम्हाला पाहिजे, पण आम्हाला जर एकाच ठिकाणी, जसं त्या व्यक्तीची गोष्ट आहे ना की तो पाण्याच्या शोधामध्ये निघाला आणि दररोज प्रत्येक ठिकाणी 10 फूट खोदायचा. असं करत करत वर्षभर त्याने खोदलं, पण त्याला कुठेही पाणी लागलं नाही. तेव्हा एकाने सांगितलं की जर एकाच ठिकाणी जर वर्षभर खोदत राहिला असता तर निश्चित पाणी सापडलं असतं. त्याप्रमाणे सज्जनो, सद्गुरूंनी दिलेल्या बोधावरती निरंतर राहावं. त्यांनी सांगितलंय तेवढंच करावं, त्याच्या पलीकडे काहीही करायची गरज नाही. आणि तेवढी एक गोष्ट जर आपण मनापासून कराल तर तुम्हाला तो अनंत पसरलेला परमात्मा तुमचा वाणीचा विषय होऊन प्राप्त होईल, तुमच्या नेत्राचा विषय होऊन तो प्राप्त होईल. तुम्हाला कळो लागेल, जे अनुर्वाच्य आहे ते तुमच्या अनुभवाला येईल. पण हे त्यालाच कळतं ज्याने त्या परमात्म्याला जाणलेल्या सद्गुरूच्या तत्वबोधावरती आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. तो सांगेल त्याप्रमाणे तो वागलेला आहे, त्याला आवडेल तसं त्याने आचरण ठेवलेलं आहे. आणि एवढं जर केलं तर फार मोठा लाभ होतो, फार मोठा लाभ. जो लाभ प्राप्त करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारची साधनं करतात, तो लाभ आपल्याला घर बसल्या मिळतो. म्हणून तर माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना की न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तो नारायण, त्याला शोधण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागत नाही. तो नारायण स्वतःहून आपल्या घरामध्ये येतो. तो अनंत पसरलेला परमात्मा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. त्यामुळे सज्जनो, जर उद्या देव मोठा की गुरु मोठा असा जर प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर निसंशयपणे म्हणा की ज्या देवाचा शोध ज्या गुरुमुळे मला झाला तो गुरुच निश्चित मोठा आहे, तो श्रेष्ठ आहे. गुरु सर्व दृष्टीने वंदनीय आहे. गुरु सर्व दृष्टीने आपलं हित करणारा आहे, कल्याण करणारा आहे. तोच आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या थोरल्या देवाची प्राप्ती करून देणारा आहे. अशा अनंत पसरलेल्या परमात्म्याला जो घर बसल्या आमच्या हृदयामध्ये आम्हाला भेट घडवून देतो, अशा सद्गुरूचं आपण असाल तर सज्जनो, सद्गुरूंनी दिलेल्या बोधावरती आपलं जीवन ओवाळून टाका, समर्पित करा. यामध्येच आपलं कल्याण सामावलेलं आहे. असो, अशा या समर्थांच्या मनोबोधामध्ये गुरुचं महात्म्य सांगणारे श्लोक आपण बघितले. आता या गुरुकृपेने त्या परमात्म्याचा शोध कसा लागतो याचं जे चिंतन समर्थ आपल्याला सांगतील ते आपण उद्याच्या सत्रापासून बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.